आपण बोलूया। ताई, याच्यातून आपण काय संदेश देऊ इच्छिता? हे पर्यावरणपूरक गणेशोत्सव आहे, त्याचं विसर्जन केलं जातंय, पर्यावरणाचा ऱ्हास याच्यामधून खरोखरच टाळला जातोय, पर्यावरणाची हानी याच्यातून टळली जाते, आपण काय बोलू इच्छिता? खरोखरच PCMC आणि PMC कडून हे चांगलं नियोजन केलेलं आहे की ज्यामध्ये आपण मूर्तीदान किंवा पर्यावरणाची जास्त हानी होऊ नये, पाणी प्रदूषण होऊ नये यासाठी आपण हे मूर्तीदान किंवा रिसायकलिंग जे आहे पुनरावर्तन त्याचं आपण हे करत आहोत। तर त्यासाठी मला अतिशय आनंद होतो की आमचे जी सोसायटी आहे नित्यानंद पार्क विद्यानगर गोकुळधाम त्यांनी सुद्धा हे पर्यावरणपूरक गणेशोत्सव तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं विसर्जन किंवा गणपतीचं विसर्जन पण अतिशय सुंदररित्या केलेलं आहे। नमस्कार, माझा इंडिया न्यूज। आता मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणजेच या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन हे एका बनवलेल्या पाण्याच्या हौदामध्ये केलं जातं आहे। खरं तर इतरत्र दूषित पाण्यामध्ये टाकण्यापेक्षा या गणपती बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी केलं जातं आहे। खरोखरच अगदी भाविक होऊन गणपती बाप्पाला या ठिकाणी निरोप दिला जातो आहे। तर आपण पाहू शकता अशा पद्धतीने हा हौद बांधण्यात आलेला आहे। इकडे बाजूलाच काही गणपती मंडळाचे कार्यकर्ते लेझिम खेळण्यात दंग आहेत। खरं तर हा संदेश पर्यावरणपूरक गणपतीचा आहे। याच्यामध्ये मुली अतिशय पारंपरिक पद्धतीने हा जो लेझिमचा खेळ त्यांचा चालू आहे, हा नवी सांगवी परिसरातील हा जो लेझिमचा खेळ चालू आहे तो आपल्याला पाहण्यासाठी इथं मिळत आहे। 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार असं म्हणत गणेश भक्त गणपती बाप्पाला आज निरोप देण्यासाठी आलेले आहेत। नवी सांगवी परिसरातील या गणपती बाप्पाच्या गणपती हौद विसर्जन परिसरामध्ये आपण आहोत। सध्या या ठिकाणी मुलींकडून लेझिम खेळली जात आहे। बाप्पाचा हौद या ठिकाणी आहे, यामध्ये बाप्पाला विसर्जन केलं जात आहे। खरं पाहिलं तर आज हा गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा या नवी सांगवीतील पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024 मध्ये अशा ठिकाणी गणपती बाप्पाला विसर्जित केलं जात आहे।
खरोखरच पर्यावरणपूरक असा संदेश आहे। प्रत्येकाने या ठिकाणी आपला जो मंडळीचा गणपती असेल, गणपती बाप्पा असेल, या ठिकाणी विसर्जनासाठी आणला पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाचा होणारा जो ऱ्हास आहे तो नक्कीच थांबेल। या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे। अगदी भावपूर्ण वातावरणामध्ये गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। खरोखरच पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे, हेच याच्यातून सिद्ध होतंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे जागोजागी अशा पद्धतीने गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी हौद तयार केलेले आहेत। नक्कीच आपण पर्यावरणाचा यातून होणारा ऱ्हास आहे तो टळला जातोय। नक्कीच गणपती बाप्पा मंगल मूर्ती। गणपती बाप्पा या ठिकाणी गणपती बाप्पाची आरती करून आता विसर्जन केले जात आहे। या पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये भरपूर असे भक्तगण यामध्ये सामील झालेले आपल्याला दिसून येत आहेत। गणपती बाप्पाच्या जयघोषात गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा पद्धतीने गणपतीचा हा जयघोष केला जातोय। या ठिकाणी गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तगण आपले आलेले या ठिकाणी दिसून येत आहेत। नवी सांगवी परिसरातील
या पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी पाण्याचा हौद खुला केलेला आहे आणि त्या ठिकाणी गणपतीचं विसर्जन करण्यासाठी हे मंडळ आलेलं आहे। तर या मंडळातील काही कार्यकर्त्यांकडून आपण विचारपूस करूया, हे पर्यावरण संदेशाचं काय आपण नेमकं काय पालन आणि कशा पद्धतीने करता। काही मंडळांच्या कार्यकर्त्यांशी आपण बोलूया। ताई, याच्यातून आपण काय संदेश देऊ इच्छिता? हे पर्यावरणपूरक गणेशोत्सव आहे, त्याचं विसर्जन केलं जात आहे, पर्यावरणाचा ऱ्हास याच्यामधून खरोखरच टाळला जातोय, पर्यावरणाची हानी याच्यातून टळली जाते, आपण काय बोलू इच्छिता? खरोखरच PCMC आणि PMC कडून हे चांगलं नियोजन केलेलं आहे की ज्यामध्ये आपण मूर्तीदान किंवा पर्यावरणाची जास्त हानी होऊ नये, पाणी प्रदूषण होऊ नये यासाठी आपण हे मूर्तीदान किंवा रिसायकलिंग जे आहे पुनरावर्तन त्याचं आपण हे करत आहोत। तर त्यासाठी मला अतिशय आनंद होतो की आमचे जी सोसायटी आहे नित्यानंद पार्क विद्यानगर गोकुळधाम त्यांनी सुद्धा हे पर्यावरणपूरक गणेशोत्सव तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं विसर्जन किंवा गणपतीचं विसर्जन पण अतिशय सुंदररित्या केलेलं आहे। एकच आम्ही संदेश देऊ इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना सांस्कृतिक संवर्धन काय आहे याच्यातून मुलांना जोपासना व्हावी यासाठी लेझिम पथक केलं होतं आणि अवघ्या थोड्या दिवसामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी महिलांनी हिरिरीने सहभाग घेतला। याच्यामध्ये संपूर्ण सहकार्य आम्हाला ज्या आमच्या सोसायटीचे ज्येष्ठ असतील त्यानंतर सहकारी असतील यांनी खूप छान मदत केलेली आहे। त्यामुळे आम्ही म्हणतो की संस्कृती जपली पाहिजे, टिकली पाहिजे, ती आपणच संवर्धन केली पाहिजे, हा आमचा यावर्षी नव्याने घातलेला घाट आहे। तर सर्वांना गणपती उत्सवाच्या आणि विसर्जनाच्या दिवशी शुभेच्छा देते। धन्यवाद। गणपती बाप्पा नक्कीच या मंडळाचं कौतुक केलं पाहिजे, कारण पर्यावरणपूरक संदेश असा या मंडळाने दिलेला आहे। खरोखरच आपल्या देशामध्ये अशाच या मंडळाची गरज आहे, ज्या ठिकाणी पर्यावरणाची होणारी हानी टळली जाते आणि पर्यावरणाचा ऱ्हास हा टळला जातो। खरोखरच या मंडळाचं कौतुक केलं पाहिजे। माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड, नवी सांगवी।